नमस्कार, मी सोनाली आणि आज आपण बनवत आहोत तीळ आणि गुळाचे लाडू। त्यासाठी सर्वप्रथम 2 वाटी तीळ घ्यायचे आहेत आणि त्यासाठी आपल्याला लागणार आहे 1 कप गूळ। जेवढी तीळ असेल त्याच्या अर्ध्या प्रमाणात गूळ घ्यायचा किंवा समप्रमाणातही घेऊ शकता आणि पौन प्रमाणातही घेऊ शकता। तुम्ही ज्याप्रमाणे गोड खाता त्यानुसार तुम्ही तीळ घेऊ शकता। मी येथे 1 कप तीळसाठी अर्धी वाटी गूळ घेतलेला आहे। तर हे तीळ आहे ते आपल्याला छान भाजून घ्यायचे आहेत। फ्लेम अगदी कमीच ठेवायची, कारण की जर जास्त तीळ आपण भाजली तर ती करपट लागते आणि त्यानंतर थोडी कडवटही लागते। एकदम तीळ आपल्याला जास्तसुद्धा भाजायची नाही आणि कच्चीसुद्धा ठेवायची नाही आहे। तर ती तडतडायला लागेल त्याआधीच ती काढून घ्यायची। तर तुम्ही बघू शकता असं थोडं लालसर ती झाली की काढून घ्यायची। त्यानंतर आपल्याला पाक बनवून घ्यायचा आहे। त्यासाठी मी 1 कप गूळ घातलेला आहे आणि थोडंसं पाणी घालायचं। पाणीसुद्धा जास्त घालायचं नाही, किंचितच घालायचं आणि त्यानंतर यात थोडंसं तूप टाकायचं, म्हणजे लाडू छान होतात। हा पाक पटकन होतो त्यामुळे थोडंसं वाटीत पाणी घ्यायचं आणि त्यात थोडासा पाक टाकून बघायचा। जर अशा प्रकारे पाक लवचिक लागत असेल तर समजायचं आपला पाक तयार आहे आणि त्यात तीळ घालायची आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे। गॅस बंद करून द्यायचा। तिळगुळाची जी चिक्की असते ना ती क्रंची छान लागते आणि जे लाडू असतात ते मऊच चांगले लागतात। आणि थोडंसं ताटाला तूप लावून घ्यायचं, म्हणजे हे जे आहे तिळगुळाचं मिश्रण हे चिकटणार नाही ताटाला। आणि पटकन आता याचे लाडू वळून घ्यायचे गरम असताना। आपण जर समप्रमाणात तीळ आणि गूळ घेतला ना तर ते खूपच गोड होतं, गूळ जास्त होतो आणि तीळ कमी होते। त्यामुळे तिळगुळाचं हे मी जे प्रमाण घेतलं आहे ते परफेक्ट आहे। आणि तुम्ही बघू शकता किती छान तिळगुळाचे लाडू आहेत। एकदम गूळ कमी पण नाही आहे, खूप छान व्यवस्थित परफेक्ट हे लाडू गोड होतात आणि चवीला तर उत्कृष्ट लागतात। तुम्ही सुद्धा नक्की करून बघा। भेटूया पुन्हा एका नवीन रेसिपीसह। तोपर्यंत बाय बाय।